म्हणजे आता कितीतरी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुमच्याच पेपरच्या बातम्यावरून मी हे केलं तर ह्यांचा मोर्चा काढला होता ना पाण्यासाठी भाजपने. बघा जाहिरात, बघा किती तारखेची, 23 मे 2022. नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेब. पाण्याचे ढिसाळ नियोजन आणि वितरणात भ्रष्टाचार, यंत्रणेसमोर लाचार झाले सरकार भारतीय जनता पार्टी. त्यावेळेस ते सरकारमध्ये नव्हते, परंतु आता त्याला जवळपास 4 वर्ष झाले. लीज होल्डचे फ्री होल्ड आता डिक्लेअर केलं, तिथं फटाके फोडले. लीज होल्डमध्ये म्हणजे गव्हर्नमेंटनी निर्णय घेतला पण इम्प्लिमेंटेशन झालंच नाही अजून. शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांनी होल्डिंग लावले की फ्री होल्ड झाली, फ्री होल्ड झाली, अजूनही झाले नाही. म्हणजे कशात काय फाटक्यात पाय. बघा अतुल सावे साहेबांचं जाहिरात. सिडकोची घरे आता फ्री होल्ड, भाडे तत्वातील घरे आता नागरिकांच्या मालकी हक्काचे होणार. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल महायुती सरकारचे हार्दिक अभिनंदन. हे तारीख नाही याच्यावर, पण ते निर्णय झाल्या त्यांनी ही जाहिरात आणि सगळीकडे होर्डिंग पण लावले. आता आपले पालकमंत्री होते सिडकोचे अध्यक्ष, बघा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे साहेब होते. त्यांनी स्टेटमेंट केलं आहे, पूर्व मतदारसंघात सिडकोच्या वसाहती आहेत. सिडकोचे शहरात काही काम राहिलेले नाही, त्यामुळे इथून सिडकोवर बरखास्त करण्यात यावी. आता एवढे मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचे आहेत, ते एका मिनिटात व्हायला पाहिजे काम करते, ते झालं नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक. दोन्ही शिवसेना यांचे लावतात सगळीकडे. 7 वर्ष झाले, 35 कोटी डिक्लेअर केले. 2023ला 35 कोटी डिक्लेअर केले. आज 4 वर्ष झाली, ते पण झालं नाही. त्यामुळं शहराच्या विकासासाठी आम्ही हे करू ते करू. खरोखर विकास झाला का हे विचारायचं. म्हणजे विकासापेक्षा यांना धर्मात जातीत भांडणं लावायचे, मतं मिळवायचे, नंतर मग औरंगाबाद महापालिका चुरून खायचे, हेच त्यांचा प्रश्न आहे. कितीतरी प्रश्न आहेत, मी आता फार वेळ आपला घेत नाही. या सत्ताधाऱ्यांना त्यांच्या याच्यातून बाहेर काढण्याची आणि विकासाचं राजकारण करण्यासाठी, विकासाचं महत्त्व औरंगाबादकरांना, छत्रपती संभाजीनगरवासियांना जाणून देण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. नक्कीच मला खात्री आहे जे सर्वेचे रिपोर्ट आहेत त्यांच्यातला बेबनाव आहे, त्याच्यामध्ये आम्हाला नक्की यश मिळेल अशी माझी खात्री आहे. छत्रपती संभाजीनगरचं बारामती करणार, नेमकं कसं करणार? असं आहे, बारामती पॅटर्न तुम्ही बघितला का नाही मला माहीत नाही, मी स्वतः बघून आलो 4दा. जे काम मंजूर होतं त्याला वेळेवर निधी मिळतो का नाही, आणि निधी देत असताना त्या निधीचा विनियोग व्यवस्थित होतो का नाही, स्वतः अजितदादा जाऊन बघतात ते काम. सकाळी 5:30 वाजता आता साईटवर. त्यामुळं दिलेलं काम मुदतीच्या आत पूर्ण झालं पाहिजे आणि ते दर्जेदार झालं पाहिजे. आणि जेवढे पैसे अलोकेट केलेत त्याला प्रशासकीयमध्ये ज्या रकमेची त्या रकमेतच झाले पाहिजे, याच्यावर दादांचा भर असतो. आता मी सांगितलं तुम्हाला 792ची योजना 2800 कोटी बनली. त्याचा साक्षीदार मी याच्यासाठी आहे की विजयाताई राहटकर महापौर होत्या, मी स्वतः मनमोहन सिंग ओबराय, आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांकडे गेलो होतो. त्यांनी ताबडतोब पैसे मंजूर केले. करोनाचा काळ होता, तुम्हाला सांगतो सगळं मंत्रालय बंद होतं. भागवत कराडच होते त्यावेळेस बहुतेक. भागवत कराड साहेब स्वतः गेले होते दादांकडे. दादांनी तिथूनच दिल्लीला स्पेशल माणूस पाठवून निधी आणून दिला करोनामध्ये सरकार बंद असताना. म्हणजे एकदा निवडून आल्यानंतर अजितदादा कुणाचे भेदाभेद करत नाहीत. फक्त त्यांचा कटाक्ष असतो की निधी जेवढा दिलेला आहे तो निधी व्यवस्थित खर्च झाला पाहिजे, दर्जेदार कामं झाले पण मुदतीच्या आत पूर्ण झाले पाहिजे, एवढं त्यांचा कटाक्ष असतो. हा बारामती पॅटर्न असा आहे. आम्ही प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त संख्येनं आमचे नगरसेवक निवडून यावेत. आणि मला खात्री आहे की आम्हाला न विचारता कुणीही महापौरपदी बसू शकत नाही. असं आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीसोबत केलं, बरोबर आहे. शहराच्या विकासासाठी तुम्हाला मत दिल्यानंतर महायुतीसोबत जाणार नाही ते कशावर? असं आहे, एक लक्षात घ्या. एक वाबाडे याच्यासाठी आम्ही लोकल प्रश्न आहेत हे परत तुम्ही गल्लत करू नका. हे शहराचे प्रश्न आहेत.
ते शहराच्या नेतृत्वावर मी टीका करतोय, त्यांच्या पक्षावर टीका करत नाही. त्यांच्या नेतृत्वावर जे नेतृत्वाचं श्रेय घेत आहेत आता आणि जे नेतृत्व करू पाहत आहेत त्यांना मी त्यांच्यावर टीका करतो की त्यांच्या हातात कारभार होता, त्यांच्या हातात कारभार होता आणि त्यांचे जास्तीत जास्त संख्येत निवडून आले ह्यांच्याच मंडळीच्या हातात कारभार राहील. हे कारभारी बदलले पाहिजेत आता, हा आमचा प्रश्न आहे. त्यांच्याच विकासासाठी, शहराच्याच विकासासाठी त्यांच्यासोबतच जाण्याची वेळ आली तर तुमची भूमिका काय? त्यावेळेस बघू. आज तर आम्हाला लोकांना दाखवावं लागेल ना की आम्ही या भ्रष्टाचारी लोकांबरोबर नाही, इथले महापालिकेतले भ्रष्टाचारी. तुम्ही आता म्हणले ना साहेब की आमच्याशिवाय महापौर बनणार नाही, महायुतीचे 2 घटक तुमच्याकडे आले, चला आमच्याबरोबर. नाही, कदाचित ते आम्हाला महापौरपदी बसवतील, अशी परिस्थिती होईल. काल बावनकुळे साहेब आले होते. 2047चा सीएम साहेबांनी शहराचा विकासाचा प्लॅन तयार केला. 2047 आणि भाजपचाच महापौर होईल आता असं म्हणा. 2047 मध्ये होईल ना. आता तर आमचा होईल. नाही आता काय विकास प्लॅन त्यांनी तयार काय नाही हो, विकास प्लॅन मी तुम्हाला सांगितलं ना. आता फडणवीस साहेबांनी सांगितलंय, आता डिसेंबरला पाणी देऊन आलं का पाणी? 2023ला सांगितलंय. आक्रोश मोर्चा स्वतः फडणवीस साहेबांनी काढला. त्यानंतर आता 2 वर्ष झाले निरंकुश आहेत ना सत्तेवर, त्यांनी पाणी आणायला पाहिजे होतं ना. आता इथले स्थानिक लोकच जबाबदार कसे? फडणवीसही जबाबदार आहे ना या सगळ्या गोळ्यासाठी. हे असं आहे की शेवटी वर बसल्यानंतर त्यांना इनपुट द्यायचं काम आहे. बोलू नका. त्यांना इनपुट द्यायचं काम इथल्या लोकांचं असतं. ते निधी द्यायचं काम करू शकतात फक्त. तो योग्य वेळेस खर्च होतो का नाही ते बघणं. पण आमच्याकडे परिस्थिती वेगळी आहे. आमच्याकडे जरी आधी दाखवून निधी आणला, आधी जर वॉच असतो निधी वेळेवर खर्च झाला का नाही, दर्जेदार कामं झाले की नाही, हा फरक आहे. फडणवीसांना वॉच नाही. फडणवीसाचा वॉच नाही म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राचा कारभार त्यांना बघायचा, इथल्या लोकांच्या विश्वासावरतीच. ते त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. नाही पण राज्यात एकत्र राहायचं, खाली वेगवेगळ्या एकमेकाच्या विरोधात जायचं, मतदार तर तोच आहे. मतदाराला तुम्ही काय जर असं वाटतं त्यामुळे विरोध का कधी हे आम्ही स्थानिक प्रश्नांवर ही निवडणूक लढवत आहोत. परत सांगतो तुम्हाला, स्थानिक प्रश्नांवर. कारभारी बदलले नाहीत ना, कारभारी तेच आहेत ना. मग ते कारभारी बदला एवढंच आमचं म्हणणं आहे. सगळ्या महाराष्ट्रातच लागली. या छत्रपती संभाजीनगरमध्ये काय चूक झाली? प्रत्येकाला काही जणांना मुलीला द्यायचं होतं, काही जणांना मुलाला द्यायचं होतं, काही जणांना पत्नीला द्यायचं होतं, काही जणांना सुनेला द्यायचं होतं. त्याच्यामुळे ती त्यांच्यात लागली. आमचं तर त्याच्यात सहभाग नव्हता. आम्ही पहिल्या दिवशीच भूमिका घेतली. ते सगळं वातावरण आमच्या आधीच लक्षात आलं होतं. पहिल्या दिवशी आम्ही घेतली होती भूमिका की आता आपण आपलं वेगळं गेलेलं बरं. युती धर्म हा मुंबईत मग पाळला जा. असं आहे, इलेक्शनमध्ये प्रत्येकजण आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. टीका करणं हा सुद्धा, समोरच्यावर टीका करणं हा पण त्यांचा अधिकार आहे. पण आता जनता ठरवेल ना कुणाची टीका योग्य आणि कुणाची टीका चुकी म्हणून. आमचे 78 आहे. माझा अंदाज आहे कमीत कमी 40 उमेदवार आमचे निवडून येतील. हे आमच्या सर्वे रिपोर्टमध्ये ते आलेलं आहे. पण काय झालं आहे, पत्रकार मंडळींना सगळ्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर माहिती आहे. सगळेजण वेगवेगळे लढत आहेत आणि प्लस काही प्रभागात कुणाचे 2च आहेत, कुणाचे 3च आहेत. मग तो दुसरा पण घेऊन कुणाला बरोबर घेतो कळत नाही. हे चित्र आता 10-11 तारखेला स्पष्ट होईल की खरोखर ताकदीचे 2-2 जण एकत्र आले. त्यामुळं कोण निवडून येईल ह्याच्याबद्दल आता भाष्य करणं अत्यंत चूक आहे. कारण 100 मतांनी सुद्धा अख्खं पॅनलचे पॅनल जाऊ शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.